रामकृष्ण हरी. शेतकऱ्याला रस्त्यावर यायची पाळी येते. कारण मी सुद्धा शेतकरीच आहे. माझ्याकडे सुद्धा 7-8 लाख रुपये कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठीच खाजगी सावकाराचं कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी कांदा लावला, ऊस लावला, केळी लावली, अशावर आतापर्यंत जगत राहिलो. आणि त्यात हे मध्ये इतका भरपूर पाऊस पडला तरीसुद्धा विहिरीला बोरला पाणी कमी. शेतकऱ्यांनी पळायचं कुठून, करायचं काय? इकून तिकून माल जरी आला तरी व्यापारी लुटतात आणि मालाला भाव मिळत नाही. मग ह्याला जबाबदार कोण? सरकार का कोण? शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचं कसं? कारण माझ्याहून परिस्थिती सांगतो, इतराची अनेक आहे. त्याने देणे द्यायची कशी? सामान्य शेतकऱ्याला बँके काय जवळ घेऊन देत नाहीत, त्याच्या अडचणीला काय पडत नाहीत. आणि कसं बसं तरी देणं हे होतच. माणूस खर्च करतो दाबून, ह्याच्यावर देऊ त्याच्यावर देऊ करतो आणि शेवटी त्याच्या हातात भोपळाच. करायचं काय शेतकऱ्यांनी? तर शेतकरी बांधवांना, तरुण मित्रांना मी एकच आवाहन करू शकतो, एकजुटी होण्याची गरज आहे. आता रडायचं नाही, लढायचं आहे. तर एकजूट होऊया आणि जोपर्यंत आपल्या मालाला भाव मिळत नाही तोपर्यंत त्याच्या संग आपण जे पुढं झालेत त्यांना साथ देऊया आणि आपल्या मालाला योग्य तो भावच मिळवूया. शेतकऱ्याची क्रांती जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हे बगल बच्चे लुटल्याशिवाय राहणार नाही आणि लुटणारच. त्याने अनमोलच काढलेलं आहे की शेतकऱ्याची एकी होऊ शकत नाहीत. एकीच झालं तर आपला फायदा आहे, नाहीतर काय फायदा नाही. आणि सावकाराला आणि खाजगी देणेकरला कधी भिवू नका तुम्ही. ह्याला सरळ कोर्टाकडे खेचा आणि कोर्ट जे निर्णय देईल तेच मान्य करा. घरी येतात अंधारचे, पैसे द्या म्हणतात. कुठलं द्यायचं पैसे? ह्याला केवळ सरकारच जबाबदार आहे. सरकारने याचा न्याय निवडा केला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त कसा व्हायरल होईल याबद्दल आपल्याकडून एक इच्छा व्यक्त करतो आहे. व्हायरल करा आणि एकजूट व्हा, तरच आपली पुढली पिढी सुखी राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला स्वतःचा माल कवडी किंमत विकतो आणि व्यापारी ताजे होतात. व्यापाऱ्याने बंगलं बांधल्यानं आपल्या मागचं कर्ज हटाना. कवर कष्ट करायचं आणि कवर लोकांच्या भरती करायच्या, ह्याला तरी सीमा असते का नाही? तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून हा व्हिडिओ जास्त जास्त प्रमाणे लोकांकडे व्हायरल करा, हीच आपल्याकडून अपेक्षा धरतो. रामकृष्ण हरी.